बदलापूर निसर्गाच्या कुशीत वसलेलं, सांस्कृतिक परंपरा जपणारं आणि सुशिक्षित मध्यमवर्गीयांचा शहर म्हणून ओळखलं जाणारं नाव. मात्र गेल्या काही दिवसांतील घडामोडींमुळे या शहराच्या प्रतिमेला तडा गेला आहे. विद्येचा अधिपती आणि बुद्धीची देवता असलेल्या गणरायाचा उत्सव सुरू असताना त्याच बाप्पाच्या दरबारात दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली मारामारी अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. ज्या देवतेसमोर माणूस नम्र होतो त्याच ठिकाणी अहंकाराचा उद्रेक होणं ही बदलापूरच्या संस्कृतीसाठी लाजिरवाणी बाब आहे. गणरायाच्या दर्शनासाठी जाणारे नेते आणि कार्यकर्ते हे भक्त म्हणून जातात की आपली ताकद दाखवण्यासाठी, असा प्रश्न आज सर्वसामान्य बदलापूरकरांच्या मनात निर्माण झाला आहे. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला हा वाद केवळ दोन गटांतील भांडण नसून तो शहरातील शांतता आणि सांस्कृतिक मूल्यांवर केलेला आघात आहे. शांतता, संयम आणि सद्बुद्धीचा संदेश देणाऱ्या गणरायाच्या सानिध्यात अशा प्रकारचा राडा होणं म्हणजे आपण ज्या मूल्यांची पूजा करतो त्यांनाच तिलांजली देण्यासारखं आहे. राजकारण हे समाजसेवेचं माध्यम असायला हवं, मात्र सध्या ते अहंकार, वर्चस्व आणि मी मोठा की तू मोठा या स्पर्धेपुरतंच मर्यादित होत चाललं आहे. अशा घटनांमुळे शहरातील वातावरण बिघडतं, सार्वजनिक शांततेला धक्का बसतो आणि तरुण पिढीसमोर चुकीचा आदर्श जातो. बदलापूरची ओळख सुसंस्कृत शहर म्हणून आहे, पण वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे ती ओळख धूसर होत चालली आहे. नेते आणि कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की निवडणुका येतात आणि जातात, पदं बदलतात, पण आपल्याला राहायचं याच शहरात आहे. आज निर्माण होणारी कटुता उद्या विकास कामांच्या आड येऊ शकते. गणरायाकडे मागितलेली सद्बुद्धी जर प्रत्यक्ष आचरणात उतरवली नाही तर अशा उत्सवांचा अर्थच उरत नाही. राजकारण हे लोकशाहीचा उत्सव असावं, गुंडशाहीचा आखाडा नव्हे, ही जाणीव प्रत्येकाने ठेवण्याची गरज आहे. आता वेळ आली आहे की बदलापूरमधील सुज्ञ नागरिकांनी अशा राडा संस्कृतीविरुद्ध ठाम भूमिका घ्यावी. राजकीय नेत्यांनीही आपल्या कार्यकर्त्यांना संयमाचं आणि शिस्तीचं महत्त्व समजावून सांगावं. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाप्पाकडे एकच मागणं मागूया, बुद्धी तर दे, पण ती विकासासाठी, शांततेसाठी आणि शहराची संस्कृती जपण्यासाठी वापरण्याची सुबुद्धीही दे. बदलापूरला पुन्हा एकदा सुसंस्कृत आणि शांत शहर म्हणून ओळख मिळावी, हीच आज सर्वांची अपेक्षा आहे.